प्रत्येक स्त्रीला वाटतं की आपले पण लांब केस असावेत. स्वाभाविकच आहे, कारण की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये लांब केस असणं खूप महत्त्वाचं मानलं जातं, ज्यामुळे चेहऱ्याचं सौंदर्य एकदम खुलून दिसतं. पण मग फक्त लांब केस असणं महत्त्वाचं नाहीये, तर ती केस हेल्दी पण असणं तेवढंच महत्त्वाचं आहे. मग हेल्दी म्हणजे काय, तर केसांमध्ये कुठलाही डॅन्ड्रफ नाहीये, किंवा मग खूप जास्त केस गळत नाहीयेत, किंवा मग स्प्लिट एंड म्हणजेच दोन तोंडी केस नाहीयेत, ड्राय फ्रीजी केस नाहीयेत, किंवा मग सफेद केस नाहीयेत. तर हे सगळे प्रॉब्लेम नसतील तर मग केस हेल्दी आहेत असं म्हणता येईल. हे गाईज, वेलकम बॅक टू आरती सिक्रेट टिप्स चॅनल. मी आरती. आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. तर मी या व्हिडिओच्या आधी केस गळतीवर उपाय असा एक व्हिडिओ केला होता. त्या व्हिडिओ नंतर पर्सनली मला 5 ते 6 लोकांनी असा मेसेज केला की तू असा काहीतरी उपाय सांग की ज्याच्यामुळे केस तर गळण्याचे थांबतील, पण त्याच सोबत केसांची वाढ सुद्धा होईल. तर मग मी आज अशीच एक रेमेडी घेऊन आली आहे, ज्यामुळे केसांची लांबी वाढून केस गळती बंद होईल, तसेच डॅन्ड्रफ स्प्लिट एंड निघून जातील, केसांना सफेद होण्यापासून वाचवेल, तसेच केस स्मूथ होतील, कंडिशनर लावायची पण गरज पडणार नाही. आणि मेन म्हणजे हा माझा सिक्रेट उपाय आहे केसांच्या वाढीसाठी. चला तर मग रेमेडी कशी तयार करायची ते बघूयात. तर सगळ्यात आधी इथं 2 लाल कांदे घ्यायचे. कांद्यामध्ये सल्फरचं प्रमाण जास्त असल्यामुळे ते केसांच्या वाढीसाठी तसेच केस दाट होण्यासाठी मदत होते. कांद्याच्या रसामधील अँटीऑक्सिडंट आपल्या केसांना सफेद होण्यापासून वाचवतात. कांद्याच्या रसाचा मी एक डिटेल व्हिडिओ केलाय, तो सुद्धा तुम्ही एकदा बघा. त्याची लिंक तुम्हाला इथे कुठेतरी किंवा मग खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल. आणि मग कांद्याची साल काढून झाल्यावर कांद्याला असा मोठा मोठा कापून घ्यायचा. आणि मग कांदा कापून झाल्यावर त्याला एका मिक्सरच्या भांड्यात टाकायचा आणि मग वाटून घ्यायचं. इथं बघू शकता कांदा जास्त बारीक वाटला जात नाहीये. मग साधारण 2 ते 3 चमचे मोहरीचं तेल टाकायचं आणि मग याला परत वाटून घ्यायचं. आता बघू शकता कांदा एकदम बारीक वाटला गेलाय. पाण्याचा यात बिलकुल वापर करायचा नाही. पाण्याचा वापर केला तर हे तेल जास्त दिवस टिकणार नाही. आता दुसरा इन्ग्रेडियंट आहे कढीपत्ता. पूर्ण 1 वाटी भरून कढीपत्ता टाकायचा. कढीपत्त्यामध्ये विटॅमिन B1, B3 आणि B9 तसेच विटॅमिन C असतं. त्याचप्रमाणे कॅल्शियम, फॉस्फरस आणि आयर्न सुद्धा असतं, जे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. कढीपत्त्यामुळे केसांची वाढ होते, पांढरे केस काळे करण्यास मदत करतं, डॅन्ड्रफ कमी करतं, तसेच आपल्या स्काल्पला मॉइश्चराइज ठेवतं. तर अशा प्रकारे कढीपत्ता खूपच बहुगुणी आहे. यानंतर तिसरा इन्ग्रेडियंट आहे लसूण. यात 1 छोटी वाटी भरून लसूण टाकायचा. लसणामध्ये सल्फर असल्यामुळे केसातील डॅन्ड्रफ नष्ट करून जे केसांना स्प्लिट एंड म्हणजे जे फाटे फुटतात त्याचे प्रमाण कमी करतं. लसूण हेअर फॉलिकलला स्वच्छ करण्याचं तसेच केसांना मजबूत ठेवण्याचं काम करतं, ज्यामुळे केसांची गळती कमी होते. आणि आता चौथा इन्ग्रेडियंट आहे मेथी दाणा. 2 चमचे मेथी दाणा 3 ते 4 तास भिजत ठेवायचा आणि मग तो आता यात टाकायचा. मेथीच्या दाण्यामध्ये प्रोटीन आणि आयर्न असल्यामुळे ते केसांच्या वाढीसाठी मदत करतं. आणि मग आता या सगळ्यांना नीट व्यवस्थित बारीक वाटून घ्यायचं. आणि मग आता वाटून झाल्यावर तुमच्याकडे एखादी लोखंडी कढई असेल तर ती घ्या, किंवा मग ॲल्युमिनियमची कढई घेतली तरी चालेल. आणि मग आता हे सगळं वाटलेलं मिश्रण ह्या कढईत काढून घ्यायचं. आता यात जे मोहरीचं तेल राहिलं होतं ते सगळं यात टाकून द्यायचं. मोहरीच्या तेलामध्ये भरपूर बीटा कॅरोटीन, आयर्न, फॅटी ऍसिड, मॅग्नेशियम, कॅल्शियम असतं, त्यामुळे केस मजबूत होऊन केसांची वाढ होण्यास मदत होते. तसेच मोहरीच्या तेलामुळे केसातील डॅन्ड्रफ निघून जाऊन केस गळती सुद्धा थांबते. मग नंतर यात 50 ते 60 ml आपलं खोबरेल तेल टाकायचंय. सगळ्यांनाच माहिती आहे खोबरेल तेल आपल्या केसांसाठी किती महत्वाचं आहे. खोबरेल तेलामध्ये अशी एक प्रॉपर्टी आहे की ज्यामुळे ते बाकीच्या सगळ्यांचे गुणधर्म ऍब्झॉर्ब करून घेतं. आणि मग आता केसांच्या वाढीसाठी यात 2 ते 3 चमचे कॅस्टर ऑइल म्हणजेच एरंडी तेल टाकायचं. हे एरंडी तेल खूप घट्ट आणि चिकट असतं, पण केसांच्या वाढीसाठी खूप उपयुक्त आहे. आणि मग आता ह्या सगळ्यांना नीट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मग गॅसवर ठेवायचं. सुरुवातीला 2-3 मिनिटं गॅसची फ्लेम हाय राहू द्या, म्हणजे कढई पण गरम होईल. आणि मग नंतर 2-3 मिनिटांनंतर गॅसची फ्लेम एकदम कमी करायची, ज्यामुळे तेलातील छान छान प्रॉपर्टीज उडून नाही जाणार. आणि मग आता एकदम मंद गॅसवर हे तेल बनवून घ्यायचं. साधारणपणे 15 ते 20 मिनिटं लागतात हे तेल बनवायला. कांदा आणि लसूणला पण चांगलं परतून घ्यायचं. आणि मग आता तुम्ही बघू शकता की याचा कलर चेंज व्हायला लागलाय. साधारण आता 20 मिनिटांनंतर गॅस बंद करायचा आणि याला एकदम थंड होऊ द्यायचं. आणि मग आता थंड झाल्यावर याला गाळून घ्यायचं. तर त्यासाठी एखादा कॉटनचा कपडा घ्यायचा आणि मग त्यात हे सगळं मिश्रण टाकायचं आणि मग नीट व्यवस्थित याला गाळून
गाळून घ्यायचं, म्हणजे मग केसांना तेल लावताना आपल्या केसांमध्ये एकही कण अडकणार नाही. आणि मग आता हे तेल गाळून झाल्यावर त्याला एका काचेच्या बॉटलमध्ये ओतून ठेवा आणि जे आता हे वर राहतं त्याला ऍज अ हेअर मास्क म्हणून केसांना लावून 15 ते 20 मिनिटं ठेवायचं आणि मग केस धुवून टाकायची. आता हे तेल केसांना कसं लावायचं तर तुमच्या केसांसाठी किती तेल लागतं तेवढं तेल एका वाटीत काढून घ्यायचं आणि मग आता याला गरम करायचंय. तर त्यासाठी एका भांड्यात पाणी घेऊन त्याला गरम करायचं आणि मग आता ही वाटी त्या पाण्यात ठेवायची. जास्त पण गरम नाही करायचं, हलकं गरम होऊ द्यायचं आणि मग नंतर ती वाटी काढून घ्यायची. आणि मग आता केसांना तेल लावायच्या आधी केस नीट व्यवस्थित विंचरून घ्यायची आणि मग आता पूर्ण एका बाजूला लावून घ्यायचं. शेंडांना पण नीट व्यवस्थित लावायचं आणि मग नंतर दुसरी बाजू पण नीट व्यवस्थित कव्हर करून घ्यायची. नीट व्यवस्थित संपूर्ण केसांना लावून झाल्यावर केसांचा बन घालायचा किंवा मग त्याची वेणी घातली तरी चालेल. एकदम छान चपचपीत तेल लावून झाल्यावर याला असं 1-3 तास ठेवायचं, कमीत कमी 3 तास आणि जास्तीत जास्त रात्रभर ठेवायचं. याच्यापेक्षा जास्त वेळ ठेवू नका किंवा मग हे तेल लावून घराबाहेर जाऊ नका, नाहीतर मग खूप धूळ माती आपल्या केसांवर बसेल आणि मग अजून केसांच्या समस्या निर्माण होतील. मी सजेस्ट करेल की रात्री झोपताना हे तेल लावा आणि मग सकाळी नॉर्मल शॅम्पूने आपण जसे केस धुतो त्याचप्रमाणे धुवा. तुम्हाला इथे कंडिशनर लावायची पण गरज पडणार नाही. आणि मग याला आठवड्यातून 2 ते 3 वेळा लावायचं. एकदाच हे जास्त तेल बनवून ठेवा आणि मग तुम्हाला जेव्हा जेव्हा केस धुवायचे त्या रात्री फक्त हे तेल लावायचं आणि मग सकाळी केस धुवून टाकायचे. हे तेल तुम्ही एकदा लावलं आणि तुम्हाला लगेचच रिझल्ट दिसतील तर असं नाहीये. रेग्युलरली आठवड्यातून 2 ते 3 वेळा लावा आणि मग कंटिन्यू याला महिनाभर करा. एका महिन्यात तुम्हाला रिझल्ट दिसतील की डॅन्ड्रफ, स्प्लिट एंड हेअर फॉल कमी होऊन केस वाढायला सुरुवात झालीये. आय होप सो तुम्ही रेमेडी ट्राय कराल आणि ट्राय केल्यानंतर जे रिझल्ट भेटतील ते रिझल्ट तुम्ही माझ्याशी कमेंट बॉक्स मध्ये शेअर कराल. सो तुम्हाला हा व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करा, मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या बाजूला असलेली घंटा सुद्धा दाबा, जेणेकरून मी कधीही व्हिडिओ अपलोड करेल तर सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर आजच्यासाठी एवढंच. परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा. बाय बाय, टेक केअर.